नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, वसू आता रम्याला म्हणतात, रम्या खरंच खूप छान बातमी दिली आहेस. असं म्हणत वसू आता रम्याला खास भरवतात. रम्या म्हणते खरंच खूप छान झालंय. तर रम्याला काव्या म्हणू लागते, पार्थने बनवलं आहे आता हे एकदाच. रम्या म्हणते खरंच, तर काव्या म्हणते की हो खरंच. आता त्याच वेळी त्या ठिकाणी जीवा आणि नंदिनी आलेले असतात. तर मानिनीताई म्हणतात, या नंदिनी, अगं सगळं काही ठीक आहे ना. तर नंदिनी मानिनीताईंना म्हणते, हो आई, सगळं काही ठीक आहे. सॉरी तुम्हा सगळ्यांना आमच्यामुळे त्रास झाला. मानिनीताई म्हणतात, ते राहू देत, पण तू बस बरं अगोदर. तर मिथून काका म्हणतात, अरे जीवा, घास भरवायचा राहूनच गेलाय की. तर जीवा म्हणतो, याच्या बरं लक्षात असतं घास वगैरे भरवायचा राहिलाय. आता जीवा लगेच नंदिनीला घास भरवायला घेतो. नंदिनीला थोडं वाईट वाटत असतं, परंतु जीवा एवढा मनापासून घास भरवायला घेतल्या म्हटल्यावर नंदिनी सुद्धा अगदी प्रेमानेच तो घास खाते. तर वसवत्या म्हणतात की येणाऱ्या पुढच्या पाडव्याला आता इथे रम्याच्या बाजूला कोणीतरी बसून रम्याला घास भरवेल, हो की नाही. तर आता सर्वच जण रम्याकडे पाहू लागतात, परंतु कोणाला काहीच कळलेलं नसतं. जीवा म्हणतो, म्हणजे नक्की काय घडणार आहे. तर आता काव्या म्हणते, म्हणजेच रम्या मॅडम ज्यांना भेटायला गेल्या होत्या त्या दोघांनाही एकमेकांना पसंत केलं आहे. दोघंही एकमेकांना क्लिक झाले आहेत. आता हे ऐकून सर्वच जण खुश होतात, रम्यासाठी टाळ्या वाजवतात. तर नंदिनी रम्याचं कौतुक करत म्हणते, रम्या खरंच खूप गोड बातमी आहे. खरं सांगायचं तर आजच्या चांगल्या दिवशी तू खूप छान सुरुवात करतेस आणि हा बदल खरंच खूप चांगला असेल. तर सर्वजण रम्याचं कौतुक करतात. आता रम्या वसुवत्यांकडे पाहते आणि मनाशीच म्हणते की हो, लवकरच कळेल की नक्की कोणते कोणते बदल घडले आहेत. आणि हो, लवकरच मला घास भरवणारी व्यक्ती कोण आहे हे तुम्हालाही कळेल. आणि तसंही मी नवरा नाही प्यादं शोधले, प्यादं. आता त्याच प्याद्याचा उपयोग करून मी माझ्या राजापर्यंत कशी पोचते ते बघतच राहा. आता रम्याच्या डोक्यात मात्र खूप मोठं षडयंत्र शिजत असतं, परंतु कोणाला त्याबद्दल काहीच माहीत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ठरल्याप्रमाणे पार्थ आता काव्याला किचनच्या कामामध्ये मदत करत असतो, स्वयंपाक बनवायला मदत करत असतो. आता काव्याने पार्थला कांदा चिरायला सांगितलेलं असतं, परंतु कांद्याने मात्र पार्थला चांगलंच रडवलेलं असतं. पार्थ रडत असतो आणि हे पाहून काव्या मात्र हसू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनीने सुद्धा तिचं वजन कमी करण्याचं मनावर घेते आणि जीवाने सुद्धा तिला या तिच्या निर्णयामध्ये साथ दिलेली असते. आता जीवा घरच्या घरी तिला जिम कशी करायची हे शिकवत असतो. जेव्हा जेव्हा नंदिनीचा तोल जातो तेव्हा तेव्हा सावरण्यासाठी जीवा नंदिनीसोबत असतो. आता जीवा ते शिकवण्याचं सोडून नंदिनीमध्ये मात्र हरवून गेलेला असतो. नंदिनी जीवाला भानावर आणत विचारते, काय झालं, शिकवताय ना तुम्ही. आता जीवा जिम शिकवत असताना पुन्हा एकदा नंदिनीचा तोल जातो, परंतु जीवा मात्र तिला अगदी प्रेमानेच सावरतो. तर इकडे मात्र पार्थचे अश्रू अनावर झाले म्हटल्यावर काव्या आता आता लगेच पार्थची काळजी करत काव्या पार्थकडे येते आणि पार्थच्या डोक्यावर कांद्याचं साल ठेवते. आता पार्थ ते खाली पाडतो आणि काव्याला विचारतो, हे काय काव्या, गप्प राहायचं. असं म्हणत काव्या पुन्हा एकदा पार्थच्या डोक्यावर कांद्याचा तुकडा ठेवते. तर आता मात्र पार्थचे अश्रू गायब होतात. पार्थ खुश होतो आणि म्हणू लागतो, अश्रू गायब. तर काव्या म्हणते, आता कळालं का. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा नंदिनीला वर्कआउट कसं करायचं हे शिकवत असतो आणि नंदिनी जीवा शिकवेल तसं करतही असते. आता नंदिनी आणि जीवा यांचं वर्कआउट चालू असतं. नंदिनीला ते करून खूप मज्जा येत असते. नंदिनी जीवाला म्हणते, हे तर खूप सोपं आहे. जीवा म्हणतो, हो, काय कळेल पुढे पुढे काय सोपं आहे. तर दुसरीकडे काव्या आता पार्थची गंमत मानिनीताईंना सांगत असते आणि म्हणू लागते, हो आई, अहो खरंच मला हसायला येत होतं. म्हणजे असे बोलत होते ना, काव्या मी खरंच थकलो आहे, मला उद्या स्वयंपाक करायला नाही जमणार. उद्या मला वालाचं बिरडं द्या, भाकरी द्या, चपाती द्या, पण भात नको, आमटी चालेल. असं म्हणत दोघंही खूप हसत असतात, पार्थची मज्जा घेत असतात. तर मानिनीताई म्हणतात, काय ग बाई तुझा नवरा. तर काव्या म्हणते, म्हणून तर मी वाल सोलून ठेवले, त्याची तुम्ही भाजी बनवलीत. आता आपण डबा भरलाय, आता मी ऑफिसला जाऊन येते आणि माझ्या थकलेल्या नवऱ्याला अगोदर डबा देऊन येते. तर मानिनीताई म्हणतात, हो जा ग बाई जा. तर आता काव्या म्हणू लागते, लवकरच निघावं लागेल, नाहीतर ट्रॅफिकमध्ये अडकेन ना मी. मानिनीताई म्हणतात, हो. तर मानिनीताई पुढे म्हणतात, हे ना सगळे देशमुख मेलेसारखेच आहेत. सगळ्यांना ना खाण्यापलीकडे काही सुचत नाही, तरी नशीब माझं त्यांना खाणं करून देणाऱ्या बायका मिळाल्यात. नाहीतर तर काव्या म्हणते, नाहीतर त्यांच्यासोबत लग्न कोणी केलं असतं. आता काव्या हसत असते. काव्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मानिनीताई काव्याकडे पाहतात. काव्या विचारते, काय झालंय. तर मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या, अगं एक वेळ अशी होती की तू पार्थला डब्बा नेऊन द्यावास यासाठी आम्ही नंदिनी आणि प्रयत्न करत होतो. त्यावेळी आम्ही वेगवेगळे प्लॅन्स करत होतो आणि आज आज तू स्वतःहून जेवण बनवतेस आणि पार्थसाठी डबा घेऊन जातेस. कसे दिवस बदलतात ना, आणि भरभर दिवसही ते निघून जातात. आणि नात्यांमधली हीच गंमत मला खूप आवडते. पण खरं सांगू का काव्या, तू प्रयत्न केलेस म्हणूनच हा दिवस आज दिसतोयस आणि म्हणूनच हे सगळं काही असं घडतं. तर काव्या मानिनीताईंना म्हणते, ठरवलं तर सगळंच करू शकतो ना आपण, अगदी आपल्याला जे हवंय तसं. मानिनीताई म्हणतात, हो, पण जा तू डबा घेऊन जा, नाही तर मी काय
बोलत बसेन आणि तुझा बोका उपाशी राहील. तर काव्या म्हणते, नाही असं नाही होणार. आता किती वाजलेत? 1:30 वाजलेत ना? मी पोहोचेन 2 वाजेपर्यंत. तसंही मी देशमुखांना अगोदरच फोन केला आणि त्यांना सांगितले की बाहेरून काही ऑर्डर करू नका, उगाच काहीतरी बाहेरचं खाऊ नका, मी तुमच्यासाठी डबा घेऊन येतच आहे. मानिनीताई म्हणतात, हो जा. आता मानिनीताईंना काव्या भेटते आणि लगेच ती डबा घेऊन ऑफिसला निघालेली असते. आता इकडे मानिनीताई त्यांच्या कामासाठी जात असतात, पण त्याचवेळी वसुवत्या त्यांच्या समोर येतात. मानिनीताई वसुवत्याशी काहीच बोलत नाही, तर वसुवत्या म्हणू लागतात, मानिनी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. परंतु मानिनीताईंना मात्र वसुवत्यांचा राग आलेला असतो. तर वसुवत्या मानिनीताईंना म्हणतात, मानिनी, मला माहिती आहे तू का माझ्यावर चिडलीस, का रागवलीस, मी समजू शकते. खरं तर 16 डिसेंबरला माझ्यामुळे जे काही घडलं त्यासाठी खरं तर तू माफ केलंयस ना मला, असं म्हणत वसुवत्या मानिनीताईंना प्रश्न करतात. तर मानिनीताई वसुवत्यांना म्हणतात, मानिनी, 16 डिसेंबर हा दिवस आणि त्यानंतरचा प्रत्येक दिवस फक्त मनाला चटकेच बसत होते. आणि तसंही माफ केलेलं असलं तरी सुद्धा त्या चटक्यांचे वरण हे राहताच ना, मग ते चटके ते वरण कसे विसरता येतील. तर आता वसुवत्या नाटक करत म्हणतात, मान्य मानिनी, तू बोलतेस ते सगळं काही मला मान्य आहे, परंतु लेकीच्या प्रेमापोटी मी हे खरंच विचित्र बाऊल उचललं होतं. खरं तर मी नको ती वाट निवडली, पण मानिनी, मला ना सर्वजणे आपण एकत्र असावं असं वाटते. काही पूर्वीसारखं असावं असंच वाटतंय ग मला. म्हणजे असं म्हणत वसुबा त्या पुढे म्हणतात, म्हणजे रम्याला ज्यावेळी बघायला येतील ना, त्यावेळी आई म्हणून माझ्या घरच्या प्रत्येक माणसांची मला त्यांच्यासोबत ओळख करून द्यायची आहे. खरं तर विजय यांचा फोन आला होता. त्यांच्या घरच्यांना आपल्या सगळ्यांना भेटायचंय, त्यांना आपल्या घरी यायचंय. अगदी रेतसर बघण्याचा कार्यक्रम करायचाय त्यांना. आता वसुबात्या असं बोलताच मानिनीताई विचारतात, हो? वसुबात्या म्हणतात, हो अगं खरंच, पण मानिनी, हे फक्त विजय किंवा त्याच्या कुटुंबाला दाखवण्यासाठी नाही, तर मला खरंच माझं हे कुटुंब एकत्र हवंय. रम्याच्या लग्नात मला माझं एकत्र कुटुंब पाहायचंय. हीच एवढीच इच्छा आहे ग माझी, असं म्हणत वसुबात्या आता चांगुलपणाचं नाटक करत असतात. वसुबात्या पुढे म्हणतात, मला मान्य आहे मानिनी, अगं तुझ्या मुलांच्या सुखाच्या आड मी आले, त्यांचं आयुष्य, त्यांचा संसार उद्ध्वस्त केला. या सगळ्याबद्दल तर मी खरंच तुझी माफी मागते. परंतु आता घरच्या मुलीचं लग्न आहे. तिची पाठवणी करताना तिने मागे वळून पाहिल्यानंतर तिचं घर तिला एकत्र दिसावं, एवढीच इच्छा आहे ग मानिनी माझी, असं म्हणत वसुवत्या मानिनीताईंच्यासमोर हात जोडतात. तर मानिनीताई म्हणू लागतात, वसुदेई प्लीज तुम्ही हात वगैरे असं जोडू नका, मी यांना सांगते, मी यांचा राग घालवते. तर वसुबात्या विचारतात, खरंच मानिनी? मानिनीताई म्हणतात, हो खरंच. पण ती मंडळी कधी येणार हे सगळं काही मला सांगा, म्हणजे आपण तशी त्यांच्या स्वागताची तयारी करू. वसुबाक म्हणतात, हो मी त्यांना विचारते आणि लगेच तुला सांगते. वसुबात्या पुढे म्हणतात, मला सुद्धा तुमच्याशिवाय कोण आहे ग? तुम्हीच तर माझं कुटुंब आहात. तू विक्रमला फोन कर आणि त्याला बोलवून घे. त्याला हे सांग की मामा म्हणून तुलाच सगळं काही करायचं आहे, तुलाच माझ्या रम्याची पाठवणी करायची आहे. सांगशील ना ग मानिनी? मानिनीताई म्हणतात, हो सांगेन, अगदी लगेच फोन करून सांगेन. नाहीतर यांचं तुम्हाला माहीत आहे ना, घरच्या कामात सुद्धा किंवा घरच्या कार्यात सुद्धा ते कधी वेळेवर उपस्थित राहणार नाही, त्याला सुद्धा गैरहजर राहतील, असं म्हणत मानिनीताई तिथून निघून जातात. आता हे सगळं काही रम्याने ऐकलेलं असतं. रम्या आपल्या आईचं कौतुक करते आणि शेवटी त्यांना पत्रिका दाखवते, कारण ती पत्रिका असते शुभ विवाह, पार्थ आणि रम्या. वसुबात्या सुद्धा खुश होतात आणि रम्याकडे पाहतात. आता त्या पत्रिकेवर असणारी आपली दोघांची म्हणजे रम्या आणि पार्थची नावं पाहून रम्या खुश होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मिथुन काका समोसे घेऊन येतात आणि म्हणू लागतात, समोसे, गरमागरम समोसे, असं म्हणत ते मानिनीताईंना विचारतात, नंदिनी कुठे आहे, तिला समोसे आवडतात ना? तर मानिनीताई म्हणू लागतात, नाही, म्हणजे नंदिनी घरी नाहीये आणि ती समोसे खाणारही नाही. तिचा फोन आला होता की ती आज फक्त एक बाउल सूप पिणार आहे. आता हे ऐकून मिथुन काका म्हणू लागतात, हे कसं काय शक्य आहे? आय डोंट लाईक सूप. पण खरं सांगू का, त्या सूपमध्ये काय सूप आहे? खरं सूप तर या समोस्यांमध्ये आहेत. बरं ठीक आहे, पण तू खाणार आहेस का बहिणी?
तर मानिनीताई सुद्धा नकार देतात. तर मिथुन काका म्हणू लागतात, बरे ठीक आहे, तुम्ही नका खाऊ, मी आणि वसुबा त्याच खाऊ. असं म्हणत पुन्हा एकदा समोसे, गरमागरम समोसे असं म्हणत मिथुन काका तिथून निघून जातात. तर इकडे मानिनीताई संध्याकाळची दिवाबत्ती करतात आणि सायंकाळच्या प्रार्थना म्हणत असतात. त्याचवेळी काव्य आणि नंदिनी घरी येतात. काव्याची खूप चिडचिड झालेली असते. नंदिनी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, परंतु काव्या काही शांत होत नाही. आता मानिनीताई काव्याला विचारतात, काय ग, काय झालंय? आता काव्याला काय बोलावं काहीच कळत नाही. काव्या म्हणू लागते, काही नाही असं म्हणत काव्या तिथून निघून जाते. आता मानिनीताई नंदिनीला विचारतात, नंदिनी ग, काय झालंय? काव्या एवढी का चिडलीये? तर नंदिनी म्हणू लागते, काही नाही आई, तिची थोडी चिडचिड झालीये. तर मानिनीताई म्हणतात, थोडी? आणि ही तुला कुठे भेटली? तर आता नंदिनी म्हणू लागते, काही नाही, मला पार्थचा फोन आला होता. पार्थने मला सांगितलं की काव्य खूप चिडली आहे. मग मी काय ऑफिसमध्ये गेली, मॅडमला घेऊन तिथून निघाली, मॅडमना भेळ खाऊ घातली आणि त्यानंतर कशा बशा त्या मॅडम शांत झाल्यात. तर मानिनीताई म्हणतात, शांत? मला तरी वाटत नाहीये. नंदिनी म्हणते, शांत झाल्या होत्या, पण त्यानंतर रिक्षात बसल्यानंतर पुन्हा एकदा मॅडम चिडल्यात, कारण आज त्यांना ऑफिसला 4 वाजलेत. मानिनीताई म्हणतात, काय 4 वाजलेत? ती तर घरातून 1:30-2 वाजता निघाली होती. तर नंदिनी म्हणते की हो, रिक्षामुळेच तिला उशीर झाला. तर दुसरीकडे काव्या मोठ्यानेच म्हणते, हो हो, रिक्षा. मला तर रिक्षाचा खूप खूप राग आलाय. मी इथून गरमागरम डबा घेऊन निघाले आणि एक रिक्षा थांबायला तयार नाही. यहाँ नहीं जा सकते मैडम, वहाँ नहीं जा सकते मैडम, मुझे लंबा भाडा चाहिए. हा काही चंद्रावर राहतोय का? मला एक रिक्षा थांबायला तयार नाही आणि त्यातही असं ऊन, आणि उन्हामुळे एवढा घाम आला होता ना की चेहरा पाहण्यालायक सुद्धा राहिलं नव्हतं. आणि अशा अवस्थेत आपण नवऱ्यासमोर जायचं आणि मग नवरा काय म्हणणार की ही बाई येईन, ही बाई माझ्यासाठी डबा घेऊन आलीये. मला पार्थ खरंच खूप कंटाळा आलाय आज. अहो, आज मी एवढा गरमागरम डबा घेऊन माझ्या नवऱ्यासाठी निघाले आणि 4 वाजता मी ऑफिसमध्ये पोहोचले. याला काही अर्थ आहे का? एक वेळ नवऱ्याचा आपण रुसवा घालवू शकतो, नवऱ्याचा नकार पचवू शकतो, पण रिक्षावाल्याचा नकार नाही पचवू शकत पार्थ, असं म्हणत काव्या खूप चिडलेली असते. आता पार्थला काव्याला कसं मनवावं काहीच कळत नसतं. पार्थ काव्याला समजावण्याचा, तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु काव्या काही ऐकून घ्यायला तयार नसते. तिचा तोंडाचा पट्टा काही थांबत नसतो. पार्थला काव्या पाणी विचारत असतो, परंतु काव्या पाणीसुद्धा प्यायला शांत बसत नाही. काव्या चिडते आणि म्हणू लागते, तुला जर यायचंच नाहीये तर मग तू कॅब का घेतलीस? विकला का ती कॅब? कशासाठी असं वागतात आई, शपथ मला काहीच कळत नाही. असं म्हणत काव्याचा पारा इतका चढलेला असतो, पार्थने कितीही शांत करण्याचा प्रयत्न केला तरी काव्या काही शांत होत नसते. काव्या पार्थला म्हणते, डोकं फिरलंय नशमुख, माझं डोकं फिरलंय. असं वाटतंय की हे काचेचे ग्लास केव्हा कोणावर तरी फेकून मारावं. तर पार्थ म्हणतो, नाही, नको. परंतु काव्या ते ग्लास घेते आणि घटाघट पाणी पिऊन ते ग्लास रिकामी करते. पार्थ काव्याकडे पाहतो तर आत्ता कुठे काव्या शांत झालेली असते. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, सगळेच रिक्षावाले किंवा कॅबवाले तसे नसतात, म्हणजे थोडे प्रेमळ असतातही. पण मला एक सांगा, तुम्हाला रिक्षाने किंवा कॅबने जायचं काय गरज होती? आपण देशमुख आहोत, देशमुख, हे विसरलात का तुम्ही? पार्किंगमध्ये 4-4 गाड्या उभ्या आहेत, मग त्यातली एक गाडी घेऊन जायची ना. पण काव्या काहीच बोलत नाही. पार्थ म्हणतो, कार चालवायला येते आहे ना, सांगा ना. पण काव्या काहीच बोलत नाही. आता पार्थला काही उत्तर द्यायला काव्या तयार नसते. आता पार्थ काव्याकडे पाहत असतो, पण काव्या काही बोलत नसते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी आणि जीवाच्या गप्पा चालू असतात. जीवा आता नंदिनीचं डाएट लिहून देत असतो आणि म्हणू लागतो, नंदिनी, मी एकदमच सगळं काही तुझं खाणं बंद करत नाहीये, पण हळूहळू आपल्याला हे डाएट फॉलो करावं लागेल. तर नंदिनी जीवाला म्हणते, थँक्यू सो मच जीवा. खरं तर तुमच्यामुळे माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं आहे. तुमची मला साथ आहे आणि मुख्य म्हणजे वेळ होऊन जायच्या अगोदर मी सावध झाली आहे आणि जागी झाली आहे. तर जीवा म्हणतो, फिटनेसचं पाहिजेच, आणि आता कुठे आपलं लग्न झालंय, आपल्यात फिटनेस हवाच. कारण बघ ना, उद्याला आपण कुठे बाहेर फिरायला गेलो तर तिथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी वगैरे असतील, तर आपला फिटनेस असायलाच हवा. नंदिनी म्हणते, हो, अगदी खरंय. आणि बायकांना तर फिटनेस असायलाच हवा, कारण कसं आहे ना, घरची किती कामं असतात, त्यात दगदग असते. आपण सगळ्या कुटुंबासाठी वेळ देत असतो आणि त्यात पुढे जाऊन आपल्याला बाळ झालं तर मग फिटनेस तर असायलाच हवा ना. आता ही ऐकून जीवा लगेच मागे येऊन पाहतो. नंदिनी दचकते. तर जीवा नंदिनीच्या बाजूला जाऊन बसतो आणि नंदिनीला विचारतो, बाळ हवंय? आता मात्र नंदिनी लाजू लागते, तिथून उठून जात असते. पण जीवा तिचा हात पकडवत तिला तिथेच बसवतो आणि म्हणू लागतो, खरंच बाळ बाळ हवंय? जीवा नंदिनीला म्हणतो, मला माहीत आहे, तुला लहान बाळं नक्कीच आवडत असतील, आणि हो, मला सुद्धा आवडतात. आपल्याला सुद्धा असंच गोंडस बाळ होईल आणि ती माझ्यावर सारखंच असेल, माझ्यावरतीच जाईल. जीवाचं हे बोलणं ऐकून नंदिनी म्हणते, काय, तुमच्यावरती जाईल? तर जीवा म्हणतो की हो,
बाळ अगदी माझ्यासारखंच असेल. आता नंदिनी हसू लागते. जीवा म्हणतो काय झालं? नंदिनी म्हणते सॉरी, पण नको, कारण 2-2 जीवा मी नाही झेलू शकत. असं म्हणत नंदिनी तिथून निघून जात असते. जीवा पुन्हा एकदा नंदिनीचा हात पकडतो, तिला तिथेच थांबवतो आणि म्हणू लागतो हो का? मग बाळ तुझ्यावरती जाऊ देत, कारण मी 2-2 नंदिनी झेलूच शकतो. आता नंदिनी जीवाकडे पाहते. दोघंही आपल्या बाळाचा विचार करत असतात. जीवा नंदिनीला म्हणतो मला तर मुलगीच हवी, अशी छान 2 वेण्या घालणारी, अशीच छान टिकली लावणारी, म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचं हसू आणि माझ्यासारखी अशी, दोघांची असणारी अशी आपली गोंडस मुलगी असावी. तर नंदिनी म्हणते बाप रे, केवढं प्लॅनिंग करून ठेवलंय. जीवा म्हणतो इतकंच नाही, तू बघच, मी आपल्या बाळाचे किती लाड करणार आहे, तिचं गोड कौतुक करणार आहे. जशी मी बुलेट चालवतो तशीच मी माझ्या मुलीला सायकल चालवायला शिकवणार आहे आणि तिच्या मागे मागे धावणार, जसं मी तुझ्या मागे मागे धावलो. असं म्हणत जीवा नंदिनीकडे पाहतो. दुसरीकडे काव्या म्हणते नाही नाही, जिथे मला सायकल चालवायला येत नाही तिथे तुम्ही गाडीचा विषय काय काढताय हो? नाही, मी गाडी वगैरे चालवणार नाही. तर पार्थ म्हणतो चालवावी लागेल. बाबांनी ज्यावेळी पहिली गाडी घेतली होती ना, त्यावेळी त्यांनी नियम घातला होता, स्वतःचा जीव आणि स्वतःची गाडी दुसऱ्याच्या हातात द्यायची नाही, आत्मनिर्भर व्हायचं. तर काव्या म्हणते मी काय म्हणते, मी ना आता पुन्हा ऑफिसमध्ये येताना तोवाला डबा घेऊन येते, ज्याने थंड झालेलं जेवण पुन्हा एकदा गरम करता येतं. हो की नाही, चालेल ना? पार्थ म्हणतो हो चालेल ना, परंतु तो सुद्धा डबा घेऊन येताना तुम्ही गाडी घेऊनच यायचं आहे. आता मात्र काव्या म्हणते नाही हो, मला गाडी चालवता येत नाही आणि मी कशी आहे तुम्हाला माहीत आहे, मी किती डेंजर आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला हवं देशमुख. पार्थ म्हणतो हो मला माहीत आहे. तर काव्या म्हणते तर कोणालाही गाडी ठोकू शकते देशमुख. मी ज्या दिवशी गाडी चालवणार त्या दिवशी देशात कर्फ्यू असायला हवा, तरच मी गाडी चालवू शकते. तर पार्थ काव्याला विचारतो काही खंडलं होतं का? तर काव्या म्हणते मी तुम्हाला का सांगू? नाही, मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही विचार कराल काय हे? नाही, मला त्या विचाराने सुद्धा धडकी पडते. तर पार्थ म्हणतो मी तुमचा नवरा आहे, मी तुम्हाला समजून घेणार आहे, मी तुम्हाला जज करत नाहीये, त्यामुळे बोला बोला काय झालं होतं नक्की? तर काव्या पार्थला म्हणते सांगते. असं म्हणत काव्या घडलेला प्रकार आता पार्थला सांगू लागते. काव्या पार्थला म्हणते नंदिनी धनंजय मोहिते 12वीत पहिली आली आणि म्हणूनच त्या आनंदात बाबांनी तिला एक स्कूटी घेऊन दिली. रविवारचा दिवस होता, सगळेजण खूप खुश होते आणि त्या दिवशी घरात मटण केलं होतं. जेवलेत आणि सगळे झोपलेत. मी नंदिनी ताईच्या खोलीत गेले. तिला म्हटलं ताई मला गाडी शिकव ना, मला गाडी चालवायची आहे. ताईनी होकार दिला आणि त्यानंतर ताई मला बाहेर गार्डनमध्ये घेऊन आली आणि म्हणाली चल आपण गाडी शिकूया. आता समोर लॉनमध्ये ती गाडी शिकवत होती. ताई मला जसं सांगेल तसं मी करत होते, परंतु ताई मला म्हणाली गाडीवर बस. मी बसले, चाली चालाव लावली. त्यानंतर ताई मला म्हणाली की हे बटन दाबल्यानंतर गाडी स्टार्ट होते. जसं सांगेल तसं मी करत होते. मग ती पुढे काय सांगायच्या अगोदरच मी गाडी स्टार्ट केली. तर पार्थ म्हणतो मग पुढे काय झालं? तर काव्या म्हणते पुढे काय, मोहित्यांच्या सदनच्या अंगणात जो लाकडी गेट होता तो तुटला, शेजाऱ्यांच्या घरापर्यंत गाडी गेली, तिथल्या कुंड्या तुटल्या. पार्थ म्हणतो मग नवीनच तुम्ही आणलेली शोरूममधून गाडी होती ना, तिचं काय झालं? काव्या म्हणते परत शोरूममध्ये गेली, म्हणजे गाडी तर गेलीच. त्यानंतर ताईला जेवढं काही लागलं खर्चटले ते वेगळं आणि आईने मला धपाटे दिले ते त्यापेक्षाही वेगळे होते. पण त्यानंतर मी संध्याकाळी देवाला लावताना शुभंकरोती म्हणत असताना कानाला खडा लावला. यापुढे गाडीला हातसुद्धा लावायचा नाही. तेव्हाच मनाशी गाठ बांधली की काव्या तू गाडी चालवू नकोस, हवं तर शेजारी बस, मागे बस, पण तू गाडी चालवू नकोस. असं म्हणत काव्या आता पार्थसमोर हात जोडते आणि म्हणू लागते म्हणून मी गाडी चालवत नाहीये हो. तर पार्थ काव्याला म्हणतो मग तर तुम्हाला गाडी शिकलीच पाहिजे. आता हे ऐकून काव्याला धक्काच बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं घरची सगळी धावपळ, घरची सगळी कामं करून मानिनी ताईंना त्रास होत असतो. त्यांना चक्कर येऊन त्या खाली कोसळणार, त्याचवेळी वसुवत्या त्यांना सावडतात. परंतु नंदिनी त्या ठिकाणी येताच वसुवत्या म्हणतात काय चाललंय, घरी 2-2 सून आहेत, परंतु मानिनीची धावपळ काही संपत नाहीये. नंदिनी अगं तुला दिसत नाहीये का, मानिनी किती धावपळ करतेय? अगं तुम्ही दोघेही खरी आहात ना, पण कुठे गेला होता? आता मात्र नंदिनीला खूप वाईट वाटतं. नंदिनी विचारते काव्याही खरी नाहीये का? कारण नंदिनीला माहीतच नसतं की काव्या तिथे नाहीये. तर काव्या आणि पार्थ गाडी शिकण्यासाठी गेलेले असतात. तर आता पार्थ काव्याला गाडी शिकवत असतो. तर काव्याला एक एक स्टेप सांगत असताना सीट बेल्ट लावायला सांगतो आणि त्यावेळी पार्थ काव्याला किस करतो. तर त्यावेळी काव्या म्हणते काय चाललंय देशमुख तुमचं हे, तुम्ही पण ना? असं म्हणत काव्या आता पार्थला चांगलेच थपाटे घालते. दोघेही खूप खुश असतात. परंतु इकडे मात्र घरात खूप भलतंच घडलेलं असतं. आता या सगळ्यातून काव्या आणि नंदिनी मानिनीताईंना सावडतील का आणि आता दोघेही घर सावडू शकतील का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, या सगळ्यातून रम्याच्या दावपेचात आता पार्थ स्वतःची सुटका कशी घेईल हेही पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.
धन्यवाद.